हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल लर्निंग स्कूल मराठी या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वचनाचे प्रकार। वचनाचे दोन प्रकार आहेत। एकवचन सिंग्युलर नंबर, एका वस्तूचा बोध घेणाऱ्या नामाला एकवचनी नाम म्हणतात। उदाहरणार्थ ए बॉय, ए मँगो, ए बुक। अनेकवचन प्लुरल नंबर, अनेक वस्तूच्या बोध होणाऱ्या नामाला अनेकवचन नाम म्हणतात। उदाहरणार्थ बॉयज, मँगोज, बुक्स। नामाचे अनेक वचन करताना खालील नियम ध्यानात ठेवावेत। नियम नंबर 1, सर्वसाधारणपणे इंग्रजीत नामाच्या शेवटी यस हे अक्षर जोडून अनेक वचन करतात। ए बुक, बुक्स। ए हट, हट्स। ए कॅट, कॅट्स। नियम नंबर 2, जर नामाच्या शेवटचे अक्षर यस, यशएच, सीएच, एक्स, ओ असेल तर ईएस हा प्रत्यय जोडून अनेक वचन करतात। उदाहरणार्थ ए क्लास, क्लासेस। ए बुश, बुशेस। ए वॉच, वॉचेस। ए बॉक्स, बॉक्सेस। नियम नंबर 3, नामाचे शेवटचे अक्षर वाय काढून त्या जागी IES हा प्रत्यय जोडून अनेक वचन करतात। उदाहरणार्थ ए सिटी, सिटीज। ए लेडी, लेडीज। ए कॉपी, कॉपीज। नियम क्रमांक 4, जर नामाच्या शेवटी येणाऱ्या वायच्या अगोदरचे अक्षर AEIOU या स्वरापैकी असेल तर वाय तसाच ठेवून नामाचे अनेक वचन करतात। उदाहरणार्थ ए डे, डेज। ए बॉय, बॉईज। ए प्ले, प्लेज। ए स्टोरी, स्टोरीज। नियम क्रमांक 5, नामाच्या शेवटी एफ किंवा FE अक्षरे असतील तर त्या नामाचे अनेक वचन करताना एफ किंवा FE ही अक्षरे काढून त्या ठिकाणी VES हा प्रत्यय लावतात। ए नाईफ, नाईव्ज। ए काफ, काव्ज। ए लीफ, लीव्ज। ए वाईफ, वाईव्ज। या नियमास अपवाद असलेली काही नामे ए सेफ, सेफ्स। ए रूफ, रूफ्स। ए हुप, हुप्स। ए चिफ, चिप्स। ए प्रूफ, प्रूफ्स। नियम क्रमांक 6, काही नामाचे व सर्वनामाचे अनियमित अनेकवचन ए मॅन, मेन। ए टूथ, टीथ। ए वुमन, वुमेन। दॅट, दोज। ए चाइल्ड, चिल्ड्रन। एन ऑक्स, ऑक्सन। these, this। I, we, he, she, it, they। नियम क्रमांक 6, काही नामाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते। उदाहरणार्थ ए डियर, डियर। ए शिप, शिप। नियम क्रमांक 8, काही नामे एकवचनीच वापरतात, दिसायला मात्र ती अनेकवचनी दिसतात। उदाहरणार्थ न्यूज, फिजिक्स, मॅथमॅटिक्स।